हॅलो गाईज. सो आजच्या ब्लॉगमध्ये आता आम्हाला तर सानियाने नेलंच होतं कॅफेमध्ये. तर मी काल म्हटलं की आज उद्याचा व्लॉग खूप फनी आहे, तर आम्हाला सानिया कॅफेमध्ये घेऊन गेली. तर तिथनं तो व्लॉग आहे. पहिलं कॅफेत बसलो आहे, मग ऑर्डर केली आहे. त्याच्यानंतरचं मी तुम्हाला थोडं सांगते. तो मी शूट नाही केला पार्ट. तर त्याच्यात तिचा असा विषय झाला की तिला कळलं की मी तिचं नाव सेव केलं आहे, सानिया फर्नांडिस फर्स्ट इयर. आणि जे काय तिला हे होत होतं ना, ती हसत पण होती आणि रडत पण होती. तिला समजत नव्हतं. आणि आणि रस्त्यात भर असं ती एवढं हे करत होती की आम्हाला कंटिन्यू आम्ही हसत होतो. आम्हाला कंट्रोल होत नव्हतं ते हसणं. आणि पाठीत दुखायला लागलं. आणि मी त्यानंतर म्हटलं मी कॉलेजला येत नाही आहे, मला जमणारच नाही. आणि ते मी कसं कंट्रोल करून कॉलेजमध्ये गेले. आणि मध्ये वाटेत हसता हसता मी थोडंसं बसले, बाक होता म्हणून. तो बाक तुटलेला होता आणि त्यात मीच पडणार होते खाली. सो असं सगळं झालं. त्याच्यानंतर तो शूट तर सगळंच आहे. तर तुम्ही आता बघा, कॅफेत जाण्यापासून आम्ही तो व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. तर गाईज, तुम्ही ब्लॉग जेव्हा पूर्ण बघाल ना, तेव्हाच तुम्हाला कळेल. तर सबस्क्राईब करा असे माझ्या चॅनलला, की तुम्हाला असे ब्लॉग्स नक्की बघायला मिळतील. आणि पूर्ण जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. मागा तू घेऊन जा, मी व्हिडिओ काय घेणार तू? मी हे बर्गर सोडून दुसरा येऊ शकताय. तू दुसरं घे ना, तुला खायला मिळत नाही म्हणून. बर्गर मागत पण लुटी आहे नको. तुला माहित आहे काय मागा किती तुटल्या ना आता? जाऊन बसते ना भांडी घालतो नाही कर ना. यांचं फोटोशूट चालू आहे. काहीतरी युनिक असं तरी कर. झालं फोन बंद आता तू या. सो एवढं सगळं काहीच मागवलंय. पार्टी देणार आहे. अचानक ठरलेला प्लॅन आहे की नाही. सानिया धडाच सानिया धडाच चल, नको जाऊ नको. वासू 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 तू आत ये उडशील आत ये. आत ये. काय मजबुरी होती तुझी. संध्या एका प्लीज गप कर. ओय ओय हाय हाय, ऐक तर आपण रस्त्यावर ना हसत होता एवढा विचार कर. मग मगाशी मागे काढणार होते. संतोषी, आता प्रश्न पडलाय नक्की खाल्ले की प्याले. माझं रडणं गेला. तू माझ्यावर बताव. नको, माझ्याला दुखता, मला चालायला होत नाहीये. मग वाटत पोरा नाही संतोषी, तू माझ्यावर बताव. मागा ना नाही तुझ्या पोटामध्ये पाठी मला चालायला येत नव्हतं. गाइस, ये दोनों पागल हो चुकी है. पहले तो ये पागल हो चुकी है. सानिया, तू खरंच मॅड झाली आहेस. भर रस्त्यात तू कॉलेजमध्ये जाऊन काय हुदलो का. ती समोरची होती बघ, SS च्या बाहेरची, ती पण बघता नक्की. म्हटलं मी नाही ऐकत आहे का. मागाला पहिला प्रश्न पडले, हसता की रडता. सानिया फक्त फर्स्ट इयर लिहिलं तर एवढं तुम्ही रडा केला. ते का फर्स्ट इयर लिहिलं मी सानिया लिहिलंय ना. वर्ण सानिया फर्नांडिस फर्स्ट इयर लिहिलं. त्या दिवशी मला राग गेलेलो तुझं, तू बोलला ना मागा म्हणून. अगो शी चुकलं. घेऊन जा
सानिया परत एकदा तुम्ही हसा सर हसा सर हसा सर तुम्ही हसा होती ओरड तरी परत नको भाग फेरायचे येतं ना ही जगामध्ये काय भाग फेरायचं तुला वाटून लागलं फिलिंग दोन टिश्यू पेपर घेऊन आले सगळे आणि वन लेटर टिश्यू पेपर नाव वाचल्यानंतर अरे बिल काय म्हणून बिल मला तू पण अजून मागा देता सर सांगा काय केलंय तुम्ही मला सांगा राहत होते ना तर लिटरली तिने मला त्याच्यात नाव वाचलं की तिचं नाव काय सेव्ह केलंय ती जी बाळ आल्यावर कॅफेच्या जी ओढायला लागली ना मॅडम मला सांगा चांगलं वाटतं काय ते सानिया फर्नांडिस फर्स्ट इयर नाव सेव्ह करताना माझं आणि मॅम बाहेर आली तिच्या पुढे गेली विचारलं तू काय नाव सेव्ह केलंय तर नाही मी तेच नाव सेव्ह केलं अजून ओरडली ते एसएस वाले बाहेर बघतात तर की झाला काय हिचं? मी सांगते ना कॉटन आपलं दीपी रोडचं येऊ मजा केला सूटबूट आलं होतं तेव्हा तू सूटबूट घालून खाल्ली की ते घेता आता मी सांगते स्टार्टिंग टू एंड सांगते म्हणजे खाल्लं ना तिचं बिल करत होतं ही पे करणार होती खेळलं ते म्हणतात आता नंबर द्या मला तुम्हाला बिल पाठवायचंय म्हणून म्हटलं की तुम्ही द्या मला नंबर त्याला सेव काढलं सानिया फर्नांडिस पोस्ट असं मी नाव सेव केलेलं मी बोलले घेतलं बाहेर आली आणि त्याच्या पुढची गंमत या तर कमीच हिला विचारलं तू काय सेव्ह केलंयस ते ऐकलं अजून ओरडली एसएस वाला बाहेर येऊन बघतोय झालं आणि तिथे पिठेवाले पण ना वरती माझ्या साईडला ते सगळे वाटायला बघतात आणि मी सांगते मी आलेच नसते माझं ना पाठीत दुखायला लागलं. तर गाईज आता मी ह्या पेंटिंगला हात घातलाय फायनली आम्ही म्हटलं मी कुठे म्हटलं मी आम्हीच म्हटलं मी आम्हीच बोलले ना ओके जर मी म्हटलं नाही मला मी आम्हीच म्हटलं का पण गोष्ट ओके सो मी झालं असं तर आम्ही सो आता या दोघी आउटलाईन करतात त्यानंतर मी जरा त्याच्यावर टुचू शानी आता शांत बसलेली आहे फायनली मी काहीतरी ऐकून आली ना वा बरं आलं सो मी तिला ते आहे सगळं बघतोय कसं होतंय चांगलं होतंय वाईट होतंय अंदाज घेतोय की म्हणजे कुठे कसं काय होणार आहे फायनली ते चला भेटू नंतर काय कर 1 2 3 4 आणि बरोबर आहे ना असा जा भावा तुला तर कसं वाटतंय ड्रॉइंग हे फायनली आपण हात घातलाय 4 दिवसच बाकी राहिलेत आपल्याकडे आणि पहिला तर मला ना आनंद आहे की हे ड्रॉइंग सुरू झालंय आणि त्याचा आउटकम काय आहे ते बघायचं आहे मला आउटकम छान येणार आहे बस आपण त्याच्यावर व्यवस्थित रोजचे काय ते फटके मारत जाऊया मग ते होणार पूर्ण 100% विदाउट एनी डाऊट संतू आज तू माझी पहिली रंग होतं ना कसा फिलिंग का टाकटी मारू नका फक्त बोला की द्या मी पण मारतो नाही संतोष आपले काही बरं संत वासू वासू आता मला हसायची पण सीन आहे मला हे दे इथे काहीतरी मारत हिच्यामुळे हसायचं आजचा पोटा संपला आहे जरा जरी हसलं तरी पोटात दुखतं आणि पाठीत तर मला नंतर भेटे हिला गाणी लावायची सो भेटू यानंतर आता आम्ही करतोय पार्टिशन कारण की आम्हाला आता दिवस पण आमच्याकडे कमी राहिले आहेत सर किती दिवस राहिले आहेत ओ 4 कसं 3 हां बोल सो गाईज मला ही कॅडबरी आता सानियान दिली आता खाणार आहे मी आणि हे काम चालू आहे आणि आता वाजलेत किती 7:30 मी अजून कॉलेजमध्ये आहे बाकी दोघी गेल्या सो आता मी एकटी कॉलेजला आहे म्हणजे माझ्या क्लासमधनं रे अरे हो हॅलो गाईज सो आत्ता तिथे
केला आहे. तो माझे हात बघा, आत्ता एकच हात आहे. काल तर मगाशी तर 2 हात होते रंगलेले, आता हा एकच हात एवढा रंगला आहे ना, मी काय सांगू तुम्हाला. बघा नेल पेंट लावायची पण गरज नाही मला, एवढं हे केलेलं आहे. आता हात धुते आणि तुम्हाला दाखवते तो लूक काय आहे तो. सो भेटूया. आणि थोड्या वेळानंतर घरी जाणार आहे मी. आज खूप काम केलं असं मला वाटतंय, बघू. तर गाईज आता हे एवढं करून झालेलं आहे. आता तुम्हाला याचा पूर्ण पार्ट पण मिळेल लवकरच. आता 3 दिवसावर आहे आमचा आरंभ. आणि खूप धमाल झाला. तर थोड्या वेळात निघणार. मिथिला आज जेवायला येतोय आमच्याकडे. सो एवढं सगळं करून घेतं निघलेंगे. आता 4 दिवस आरंभामध्ये असंच बघायला आता जाते मी घरी. उशीर आला. वाजलेच बघ 9-11 झालेत. हो अरे 4 दिवस होते आरंभ. आता मला वाटते 3 दिवस उरले आहेत ना, आता हे लेटच होणार आहे असं मला वाटायला ते लागलं. होणारच आहे म्हणून मी 3 दिवस राहायची तयारी करतो. लिटरली ना आता ते अब षटकर में डील करना पडेल. आधी सिंगल डबल नाही केलं. तर गाईज तुम्हाला आता मी नंतर भेटते घरी जेवून खाऊन नंतर. तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. जसं की मी बोलले फन ते सगळं आहेच. एवढं आम्हाला दुखायला लागलं की माझं झालं की मी नाही येत बाई आता कॉलेजला. मला यायलाच होत नाही, कारण की एवढं माझ्या पाठीत भरलं ना हसून हसून की मला असं झालं की मला नाही चालवत आहे आता, मी येतच नाही, तुम्हीच जा कॉलेजला. अशी मी फिलिंग माझी होती. तरी कशी बशी मी कंट्रोल करत होते, पण मला कंट्रोलच होत नव्हतं. तुम्ही बघितलंच असेल. आणि मग गेले कॉलेजला. असं सगळं झालं. त्यानंतर आम्ही परत बघितलं तुम्ही की आरंभाचं पुढचं काम सुरू केलं. सगळं शांत झाल्यानंतर तेही केलं. सो ते पेंटिंग तुम्हाला लवकरच मिळेल. आता फक्त 3 days टू गो आहे, कारण की आता काय टाईम कमी आणि कामं खूप आहेत असं झालं आहे. सो आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कमेंट पण करा. आणि तुम्हाला असेच ब्लॉग बघायचे असतील ना तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की कळेल आणि पूर्ण ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मजा काय कुठे येते ती.